नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी. 110 किलोमीटरपैकी 46 किलोमीटर पाईपचा झाला पुरवठा. कामाच्या यशस्वीतेनंतर सोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी. महापालिका आयुक्तांची माहिती. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा डॉक्टर प्रकाश महानवर यांनी स्वीकारला पदभार. जागतिक मानांकनासाठी सर्वांच्या सोबतीने काम करण्याची दिली ग्वाही. शहर युवक काँग्रेसने आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला घातला गाजराचा हार. नवीन जिल्हा रुग्णालय बंद अवस्थेत असल्याचा व्यक्त केला निषेध. आणि शहरात शिवकालीन 500 शस्त्रांचे भरले प्रदर्शन. शिवभक्तांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी 110 किलोमीटरपैकी 46.20 किलोमीटर पाईपचा पुरवठा झाला असून यामुळे शहरवासियांना दररोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासाठी पथके वाढवण्यात आली असून 10 पथके कार्यरत आहेत. जलवाहिनी टाकण्याचे 18 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी अतिरिक्त 5 किलोमीटर पर्यंतचे पाईप सध्या उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत एकूण 18 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विविध 10 ठिकाणी पथके कार्यरत आहेत. विविध ठिकाणी एकाच वेळी काम सुरू ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सीईओ शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक सुरू आहे. हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला या कामाचा मक्ता देण्यात आला आहे. 110 किलोमीटर लांबीचे आणि 170 MLD क्षमतेचे हे जलवाहिनीचे काम आहे. हे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ट्रायलसाठी 3 महिने असे एकूण 21 महिन्यांमध्ये प्रत्यक्षात प्रकल्प सुरू करण्यात येईल. कालबद्ध चार्ट प्रमाणे नियोजनपूर्वक हे काम करण्यात येत आहे. त्याचा आढावा दर आठवड्याला सीईओ शीतल तेली उगले यांच्याकडून घेण्यात येत आहे. दरम्यान मक्तेदार पोचमपाड कंपनीकडून 1 जून 2023 पासून कामास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत 18 किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. जास्तीचे 5 किलोमीटर पर्यंतचे पाईप सुद्धा आलेले आहेत. विविध पथकाकडून रोज काम करण्यात येत असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. जॅकवेल डिझाईनसाठी आवश्यक असणारी जलसंपदा खात्याकडून कामाची परवानगी आल्यानंतर प्रत्यक्ष जॅकवेल कामास सुरुवात होईल. दुहेरी पाईपलाईन कामासाठी एकूण 63 ठिकाणी विविध तांत्रिक परवानगी आवश्यक होती. त्यापैकी 22 ठिकाणच्या परवानगी सोलापूर महानगरपालिकेने मागितल्यानंतर ती मिळाली आहे. परवानगी मिळालेल्या 22 ठिकाणांपैकी 17 ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी असलेला प्रोजेक्ट म्हणजे उजनी हा उद्भव धरून जी आपण 170 दशलक्ष लिटर डेली ही 170 MLD ची जी पाईपलाईन आपण करतो आहोत त्याच्या कामाच्या संदर्भानं आज भेट देण्यासाठी मी इथे आले होते. माझ्याबरोबर CTO आमचे स्मार्ट सिटीचे, त्यानंतर MJPचे अधिकारी, पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीचे सगळे टीम अधिकारी हे लोक आहेत. या स्कीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग टास्क होतं ते म्हणजे आम्हाला जॅकवेल खोदायची होती. आपण माझ्या मागे बघू शकता की एक 20 मीटर बाय 35 मीटर बाय 40 मीटर अशा डायमेन्शनचा मोठा खड्डा हा आपण खोदून कंप्लीट झालेला आहे. हा कधी एका सीझनमध्ये होत नाही, परंतु सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे या खड्ड्याची खोदाई कंप्लीट झाली. त्याचं राफ्टचं जे फाउंडेशन असतं ते PCC वर्क कंप्लीट झालं आणि आता स्टील बेंडिंगचं काम चाललेलं आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये रिक्वायर्ड ज्या काही डेप्थ्स होत्या तर त्या आमच्या अचीव झालेल्या आहेत. त्यानंतर दुसरा विषय असतो तो म्हणजे पाईपचा सप्लाय. तर टोटल 110 किलोमीटर पैकी 46 किलोमीटरचा पाईपचा सप्लाय आज रोजी झालेला आहे. त्याच्यापैकी 36 किलोमीटरचं लोअरिंग लेईंग म्हणजे ॲक्च्युअल पाईपलाईन टाकून झालेली आहे. याचे वेगवेगळ्या जागेवरती नॅशनल हायवे, स्टेट हायवे
आदर रोड्स, ODR, रेल्वे, नदी, कॅनल अशा 63 जागांवरती वेगवेगळं क्रॉसिंग्ज आहेत. त्याच्यापैकी 12 जागांवरचे क्रॉसिंग्ज आमचे कंप्लीट झालेले आहेत. जी पाईपलाईन टाकून झाली त्याचे हायड्रोलिक टेस्टिंग असतात, तर ते 16 किलोमीटरचं कंप्लीट झालेलं आहे. ही सगळी स्कीम जी आहे ती सुमारे 894 कोटी रुपये किमतीची असून त्यापैकी 250 कोटी रुपये स्मार्ट सिटी देते आहे, 250 कोटी रुपये NTPC देत आहे आणि उरलेले 382 कोटी रुपये जर जे आहेत तर ते महाराष्ट्र शासन आम्हाला महापालिकेला नगरोत्थान या योजनेमधून देत आहे. या स्कीमचा जो कालावधी आहे तर ते नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेचं काम पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर 3 महिन्यांसाठी त्याचं कमिशनिंग टेस्टिंग होईल आणि नंतर 3 वर्षांसाठीचं जे काही ऑपरेशन मेंटेनन्स असतो तर तो कंपनीकडे देण्यात आलेला आहे. माझा आणि माझ्या टीमचा संपूर्ण प्रयत्न आहे की नोव्हेंबर 2024च्या पूर्वीच या योजनेचं काम यशस्वीरित्या पूर्ण करून सोलापूरकरांसाठी 170 MLD पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार डॉक्टर प्रकाश महानवर यांनी स्वीकारला. यावेळी जागतिक मानांकनासाठी सर्वांच्या सोबतीने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार शुक्रवारी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी स्वीकारला. विद्यापीठाच्या जागतिक मानांकनासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रभारी कुलगुरू तथा डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडून त्यांनी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे, कुलसचिव योगी निघारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर BP रोंगे, डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचा नियमित कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर रजनीश कामत यांनी कामकाज पाहिले. आता राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉक्टर प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आज शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. डॉक्टर महानवर हे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक या पदावर कार्यरत होते. पदभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉक्टर महानवर यांचा विद्यापीठ प्रशासन तसेच अधिकारी पदाधिकारी विविध संस्था व संघटनांतर्फे सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. झेडपीच्या कनिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याबाबत 2 दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन स्मिता पाटील यांनी शिक्षक भारती संघटनेला दिले. माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार व विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 शिक्षक दिनापासून शिक्षण विभागाच्या विरोधात 4 दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. उपोषणातील प्रमुख मागणी झेडपीचे कनिष्ठ लिपिक संजय बाणूर यांच्यावर कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले होते. उपोषणास 1 महिना होऊनही अद्याप मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडून संजय बाणूर यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. याबाबत शिक्षक भारती संघटना सोलापूर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना निवेदन देऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत मागणी करण्यात आली. यापूर्वीच्या बैठकीतही संघटनेच्या वतीने काही पुरावे सादर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आजही काही पुरावे लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यानुसार येत्या 2 दिवसांमध्ये संजय बाणूर यांच्या विरोधात निश्चितपणे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन स्मिता पाटील यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे, सचिव सुरेश कणमुसे, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार, कोषाध्यक्ष राजकुमार देवकते, करमाळा तालुकाध्यक्ष व संघटनेचे प्रवक्ते विजयकुमार गुंड, शहराध्यक्ष प्राथमिक देवदत्त मिटकरी, शहर सचिव नितीन रुपनर, सोलापूर शहराध्यक्ष माध्यमिक उमेश कल्याणी, जिल्हा संघटक शरद पवार, अमोल तावस्कर, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व तिप्पण्णा कोळी, भगवंत देवकर, भगवान कदम, योगेश टोणपे, महिला आघाडी प्रमुख पल्लवी शिंदे, नसीमा बानो अन्सारी, यास्मिन अन्सारी आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. 5 सप्टेंबर 2023 पासून शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीनं भ्रष्टाचार आणि प्रलंबित कामाच्या विरोधामध्ये शिक्षण विभागामध्ये जे प्रलंबित काम आहेत त्यांच्या विरोधामध्ये उपोषण करण्यात आलं होतं. सलग 4 दिवस उपोषण चाललं. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या वतीनं कोहिनकर साहेबांनी निवेदन दिलं आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. याच्या लेखी पत्रावरून आम्ही उपोषण सोडलं होतं. आज या गोष्टीला आज 5 ऑक्टोबर आहे, 1 महिना पूर्ण होतोय. तरी अद्याप ही जी महत्त्वाची मागणी होती आमच्या संघटनेची, पहिली मागणी ही माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक संजय बानोर यांच्यावरती त्यांची प्रशासकीय मुख्यालयातून बदली करण्यात यावी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. परंतु अद्याप 1 महिना होऊन गेला, याबाबत कुठल्याही प्रकारचा कारवाई झालेली नाही असं आम्हाला दिसतंय. तरी आज आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडमला भेटलो, कोहिनकर साहेबांना भेटलो. त्यावेळेस आम्ही त्यांच्यासमोर काही पुरावे सादर केले, मागही पुरावे दिलेले होते. आज त्यामध्ये त्या बानोर यांच्या जागेवरती जो व्यक्ती क्लर्क म्हणून काम करतो त्याचे आम्ही व्हिडिओ, त्याचे आम्ही फोटो सादर केले. त्याच्याबरोबर जे कामं पेंडिंग ठेवले जातात त्यांचे काही पुरावे सादर केले आणि आम्ही अशी मागणी केली की या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवण्यात यावी आणि तिथं आम्ही संबंधित व्यक्ती, कर्मचारी आणि पुरावे हे सगळे सादर करू. तर आज तात्पुरत्या स्वरूपात 1-2-3 पुरावे आम्ही दिले होते. सह्याद्री प्रशाला येथील टोनपे आहेत, शिपाई आहेत, ते वडिलांच्या ठिकाणी अनुकंपा पदावर त्यांची नेमणूक संस्थेने केलेली आहे. वास्तविक पाहता संस्था चालढकल करायला पाहिजे, परंतु संस्थेने नियुक्ती दिलेली आहे. 1 वर्षापासून ते काम करतायत. प्रस्ताव 6 महिन्यापासून आपल्या कार्यालयाला पेंडिंग आहे. संबंधित कर्मचाऱ्याला 3 लाखाची मागणी केली होती. ती 3 लाखाची मागणी पूर्ण न केल्यामुळं संजय बानोर यांनी, स्पष्टपणे आम्ही नाव सांगतोय, संजय बानोर यांनी ती फाईल पेंडिंग ठेवली. तिथं संस्थेअंतर्गत वाद दाखवण्यात आला आणि त्या शाळेतल्या कायम मुख्याध्यापक पदाची मान्यता मात्र 3 जूनला प्रस्ताव दिला आणि 10 दिवसात 13 ते 14 जूनला कायम मुख्याध्यापकाची मान्यता देण्यात आली. पुण्याचे चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री झाल्याने शहराच्या मालक गटात आनंदाचे वातावरण असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. सोलापूरच्या राजकारणात मागील 4 वर्षात पालकमंत्री बदलाची जास्त चर्चा ऐकण्यास मिळाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याला आता 5वे पालकमंत्री म्हणून येत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, नंतर दत्तात्रय भरणे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता चंद्रकांत पाटील. 4 वर्षात 5 पालकमंत्री पदाची वर्णी लागली आहे. तब्बल 2 वर्ष दत्तात्रय भरणे यांची शहर जिल्ह्यात मामागिरी दिसून आली. मामांमुळे अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीची कास धरली होती. त्यानंतर पालकमंत्री झालेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या याद्यांची संपूर्ण जबाबदारी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे दिली. त्यामुळे कल्याण शेट्टी यांची नियोजनात दादागिरी चालली. विखे पाटील पालकमंत्री झाल्याने भाजपमधील मालक नाराज दिसून आले. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात ते कधीच दिसले नाहीत. आता मात्र पालकमंत्री बदलले आहेत. चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्याने सोलापूरच्या मालक गटात आनंदाचे वातावरण असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. गुरु नानक चौकातील नवीन जिल्हा रुग्णालय बंद अवस्थेत असल्याने शहर युवक काँग्रेसने आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला गाजराचा हार घालत निषेध व्यक्त केला. सोलापूर शहर युवक काँग्रेसने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. गुरु नानक चौकातील नवीन महिला आणि शिशु जिल्हा रुग्णालय बंद अवस्थेत असल्याने काँग्रेसने त्याच्या निषेधार्थ सावंत यांच्या प्रतिमेला चक्क गाजराचा हार घालून विविध घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवल्याचे दिसून आले. राजीनामा द्या. या आरोग्यमंत्र्याचं करायचं काय? या आरोग्यमंत्र्याचं करायचं काय? या तानाजी सावंतचं करायचं काय? या आरोग्यमंत्र्याचं राजीनामा द्या. राजीनामा द्या. या आरोग्यमंत्र्याचं करायचं काय? या आरोग्यमंत्र्याचं करायचं काय? राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. दरम्यान गेल्या वर्षभरापासून शिशु व महिला जिल्हा रुग्णालय केवळ उपकरण आणि फर्निचरसाठी निधीच्या कमतरतेमुळे बंद आहे. 5 कोटींच्या निधीची यासाठी आवश्यकता असून याची पूर्तता केली जात नसल्याने आंदोलने केली जात आहेत. यावेळी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या मनोगतामधून सरकारचा निषेध नोंदवत निधी उपलब्ध करून दिला नाही तर आरोग्यमंत्र्यांना सोलापूर शहर जिल्ह्यात फिरू देणार नाही असं उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे.
आपण बघता की 200 बेडचं या ठिकाणी हॉस्पिटल उभारलेलं आहे. तर 5 कोटी निधी जर ह्याला दिला तर हॉस्पिटल चालू होत आहे. 200 शिशु महिला हॉस्पिटलचं बेड ह्या ठिकाणी जवळपास 90% ह्याचं काम झालं आहे. 5 कोटी निधी मिळाला तर हे हॉस्पिटल चालू होत आहे. बाजूच्याच तालुक्यातले आमदार सावंतसाहेब हे आरोग्यमंत्री आहेत आणि आरोग्यमंत्री 10 वेळा सोलापूर शहराला येऊन गेलेत, पण त्यांच्या हे लक्षात आहे का नाही आम्हाला आता अजब वाटायला आहे. आपण बघता की सोलापूर शहरामध्ये आता 5वे या ठिकाणी पालकमंत्री या ठिकाणी येत आहेत. सरकारचं कुणामध्येच कुणाला ताळमेळ नसल्यामुळं सोलापूर शहराकडे कुणाचं लक्ष नाही. त्यामुळे 10 लाख लोकांच्या वतीनं त्यांना इशारा देतो युवक काँग्रेसच्या वतीनं व काँग्रेसच्या वतीनं, येणाऱ्या काळात जर तुम्ही 5 कोटी नाही दिलं तर तुम्हाला सोलापूर शहरामध्ये 10 लाख लोकांच्या वतीनं काळे झेंडे या ठिकाणी दाखवले जातील. लवकरात लवकर हे शिशु हॉस्पिटल 200 बेडचं चालू व्हावं ही सोलापूर शहराच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी विनंती करतो. वर्किंग कमिटीच्या सदस्य आमदार प्रणिता शिंदे यांच्या माध्यमातून 2009 साली सोलापूर शहरामध्ये गुरुनानक चौक येथील 100 खाट रुग्णालयासाठी, सामान्य रुग्णालयासाठी व तसेच 100 खाट महिला व शिशूसाठी चालू करण्यात आलेलं होतं. आपण पाहत आहात या 10 वर्षानंतर गेल्या वर्षी हे रुग्णालय उभार करण्यात आलं आहे. हे सरकार आल्यानंतर, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हे रुग्णालय अद्यापर्यंत चालू झालेलं नाही. आम्हाला अशी माहिती मिळाली की या रुग्णालयामध्ये फर्निचर व इतर उपकरणं नसल्या कारणाने हे हॉस्पिटल बंद करण्यात आले. तरी मला या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाऊल ठेवायचं असेल तर हे हॉस्पिटल चालू करूनच आपण या ठिकाणी पाऊल ठेवावं. नाही तर सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आपण आपल्या कारकिर्दीमध्ये असं कोणतं निषेधार्थ आंदोलन पाहिलं नसेल. तसे आंदोलन आपल्या गाडीसमोर येऊन आम्ही सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने आपणास देऊ व सोलापूर शहरामध्ये आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊल ठेवू देणार नाही, हा हे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आपल्याला इशारा देतो. वंचित लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर शहरातील वंचित लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ द्यावा यासह विविध 6 मागण्यांचे निवेदन माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दिले. सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत वंचित लाभार्थ्यांना तातडीने घरकुल मंजूर करावे, बुधवारपेठ परिसरातील धोकादायक सफाई कामगार वसाहतबाबत कार्यवाही करावी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागील जागा विकसित करण्यात यावी, न्यू बुधवारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामास प्रारंभ करावा, बुधवारपेठ परिसरातील थोरला राजवाडा, बुधवारपेठ, मिलिंदनगर, बुद्धविहार लगत औरंगाबाद येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रतिकृती प्रवेशद्वाराची पुनर्बांधणी करावी, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाच्या निधीची तरतूद असून विविध ठिकाणी तो खर्च करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, चाचा सोनवणे, अविनाश भडकुंबे, मुकुंद कांबळे, भीमा मस्के, सूरज पाटील आदी उपस्थित होते. शिवकालीन 500 शस्त्रांचे प्रदर्शन शहरात भरवण्यात आले असून शालेय, कॉलेज, विद्यार्थी आणि नागरिकांना माहिती व्हावी यासाठी मोफत प्रदर्शन ठेवल्याचे सांगण्यात आले. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सोलापुरात 500 शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 2 दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असणार आहे. सोलापूर शहरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील माधवराव देशमुख यांनी ही शिवकालीन शस्त्रे जमा केली आहेत. त्याची माहिती शालेय, कॉलेज विद्यार्थी आणि नागरिकांना व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शस्त्रास्त्रांचे माहितीगार माधवराव देशमुख यांनी दिली. मी माधवराव उत्तमराव देशमुख, राहणार बार्शी. मी जो गेले 10 ते 12 वर्ष झालं मी सगळे शस्त्र गोळा केलेत. माझ्याशी 400, 450 ते 500च्या जवळपास माझ्याकडे शस्त्र आहेत. वेगवेगळ्या खेडेगावामध्ये फिरून मी ही शस्त्र सगळे गोळा केलेले आहेत आणि ह्याच्यातले 80% ते 90% शस्त्र मी बंगारच्या दुकानातूनही गोळा केलेले. काही लोकांनी मला शस्त्र तसेच दिलेले. माझ्याकडे खांडा तलवार आहे, दानपट्टा आहे, धोप नावाची तलवार आहेत, वाघनखे आहेत,
हत्तीच्या कातड्याची ढाल आहे, कासवाच्या कातड्याची ढाल आहे, पंचधातूची ढाल आहे, पंचधातूची कट्यार आहे. ती कट्यार मध्ये रंग बदलते आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कट्याऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर आहेत, पुन्हा त्यानंतर तोपाचे दगडी गोळे आहेत, शेर आटवा, चिपटं, कोळवं, निळवं, चोळवं अशी त्या काळातले मापक काही आहेत. आणि माझ्याकडे एक 600 वर्षापूर्वीची एक तलवार आहे, ज्याला मला मुस्लिम समाज या भारतामध्ये आले त्या टायमाची. मी बऱ्याच जण म्हणजे जाणकाराकडून मी त्याची माहिती घेतली, तर त्यावर एक शिक्का आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं हे शिक्का त्या काळामध्ये त्या काळातल्या तलवारीवरती होते असे शिक्के. दुसरी गोष्ट विजयनगरी संस्थान होतं, त्या नगरी संस्थानचं पण माझ्याकडे 1-2 तलवारी आहेत. पुन्हा विजयनगरी कटारे आहेत. कुठल्या संच हे हातारी आहेत काय सांगा, म्हणजे कुठल्या वर्षीचे आहे? एक साधारणतः काही महाराजांच्या पूर्वीचे काही असावेत आणि महाराजांच्या टायमाचे आणि त्यानंतरचे काही असं आहे. हो सगळं आहे. अगर घोडा असेल तर त्याला सिल्वर धातूचा घोडा आणि सिल्वर धातू हे थंड असतो व ते घरामध्ये तिथे सो वगैरे अडकायचे, तिथं अशा वाल्या अडकायचे, ती पक्षी वगैरे ती झोका खायची. म्हणजे त्या टायमाला लढायला जात बाहेर लढायच्या ठिकाणी जात असताना मोठे साहित्य काही नव्हतं, छोटं छोटं. आणि मराठ्यांचं सगळ्यात शेवटचं शस्त्र ज्या टायमाला लढाई करत असताना भाला तबला असतो, तर मग ती रिकॅप असतो असं फिरवून तो रिकॅप फिरवत असतात तर कुठलाही गनिंग जवळ येत नसतो. आणि ज्या टायमाला वारकरी संप्रदाय दिंडी घेऊन पंढरपूरला निघाले कशाचा जोर आम्ही जास्त हे करतात जोर आपण यांच्याकडे शस्त्र काढून घ्या आणि शस्त्र काढून घेतले. शस्त्र म्हणजे तुमच्या वाटतं मग आणि त्यामुळे माझ्याकडचे ज्या टायमाला युद्धाचा प्रसंग चालू झाला, मग आता शस्त्र कुठे मग त्या टायमाला जे समाज म्हणजे लोहार समाजाने जे शस्त्र तयार केले, तर अशा दोप नावाची तलवार आहे. ही घोडेस्वार म्हणजे सरदार लोकांकडे हे असायची. महाराजांकडे 3 प्रकारच्या तलवार आहेत, जगदंबा, भवानी आणि तुळजा. तसंच त्या मराठ्यांच्या कट्याने मोठी वासायच्या आणि मोगलांच्या कट्याने जे पातळ नंतर बसलेला असं मोठी हा मोठी वाहिनी मराठ्यांचा. आणि पूर्वीच्या काळामध्ये महिलांकडे आणि अशा छोट्या छोट्या कट्याऱ्या असायच्या. आणि त्या काळामध्ये एक प्रथा होती, महिलांचा आल्या तर त्यांना चोळी, साडी, कापड आणि छोट्या कुठलं तरी खंजीर किंवा अशी छोटी कट्यार द्यायची प्रथा होती. तलवार, कुऱ्हाड या तिन्ही पासून तयार झालेलं गद्यासारखा आकार आहे, कुऱ्हाडी सध्याहून पातळी आहे आणि तलवारीची मूठ असल्यामुळे असं तिन्हीचं मिश्रण झालेलं आहे. शिरस्ता, चिलकट वगैरे करण्यासाठी याचा उपयोग केला. त्यात पिटा नावाचं ही शस्त्र आहे. पुढं तुम्हाला बाहेरचे पाहत आहे, ही असे छोटे भाले असायचे. ही छोट्या भाला हत्तीवरून चालवायचा भाग, त्या टायमात आणि हत्तीवरला हा जी भाला तो हत्तीवरून चालवायचा भाग. पंचायत असायच्या मुस्लिम समाजाच्या, ती अशा वरती मूठ असायच्या आणि वरचं पात्र शब्द वेगळे बसलेलं आणि म्हणजे पान सुपारी खायचं जास्त प्रथा होतं. त्या काळात जास्त शस्त्र त्यांच्या उलट जर केला तर तो अडकिता तयार होतो आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये असा खंजीरच्या ह्याच्यात आहे. मग असं ह्या मांड्यामध्ये सुद्धा शस्त्र लपून ठेवायची प्रथा. तर त्या एका तलवारीमध्ये फरक, ही पातळ रुंद असते आणि हे पातळ छोटं असते. पंजाब या साईडला या जास्त अशा तलवार तुम्हाला पाहायला मिळतात. राष्ट्रीय पोषण महिना 2023 निमित्त एनटीपीसी सोलापूरकडून प्रकल्पग्रस्त जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. पोषण महिन्याच्या निमित्ताने एनटीपीसी सोलापूरने विशेषतः लहान मुले, गरोदर महिला आणि उपेक्षित समुदायांमध्ये योग्य पोषणाचे महत्त्व वाढवण्यासाठी हृदयस्पर्शी मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पाळली जाणारी ही देशव्यापी मोहीम कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि व्यक्तींचे संपूर्ण आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी समर्पित आहे. एनटीपीसीने आहेरवाडी, फताटेवाडी, होडगे स्टेशन आणि तिल्हेहाळ या प्रकल्पग्रस्त गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषण किटचे वाटप करून या महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. या किटमध्ये निरोगी वाढ आणि विकासास समर्थन देण्यासाठी आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. न्यूट्रिशन किटमध्ये राजगिरा लाडू, शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चिक्की, गूळ, खजूर आदी पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स केवळ चवींच्या गाठींसाठीच नव्हे तर महत्त्वाच्या
पोषक तत्वांचा एक मौल्यवान स्रोत देखील आहेत. स्थानिक समुदायाचा सहभाग असलेले सहयोगी प्रयत्न हे या उपक्रमाला वेगळे ठरवते. पोषण विषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व बळकट करणारे प्रत्येक गावातील सरपंचांच्या उपस्थितीत हा वितरण कार्यक्रम संपन्न झाला. एनटीपीसी सोलापूरच्या उपक्रमाचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आला. शाळांमधील महत्त्वाच्या भागधारकांकडून त्याचे कौतुक झाले. मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर समुदाय सदस्यांनी पोषण महिन्यामध्ये दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोषण किटच्या वाटपाच्या पलीकडे या उपक्रमात मुलांसाठी आरोग्य, पोषण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात संतुलित आहाराचे महत्त्व यावरील शैक्षणिक सत्रांचाही समावेश होता. मुलांचे सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग असायला हवेत अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांबद्दल प्रबोधन करण्यात आले. अक्कलकोट मुस्लिम कब्रस्तान गेटसमोर नो पार्किंग झोन असताना देखील बिनधास्तपणे वाहने पार्किंग करीत असल्याबाबत एमआयएमच्या वतीने पोलीस आणि नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. अक्कलकोट शहरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान गेटसमोर नो पार्किंग असताना देखील बिनधास्तपणे वाहने उभी केली जातात. याचा नेहमीच मुस्लिम कब्रस्तानमध्ये मयत घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. इतर ठिकाणी पार्किंगची सुविधा असूनही रस्त्यावर कोठेही आणि मुस्लिम कब्रस्तानसमोर आणि मयतीसाठी जनाजा नमाज पढण्यासाठी बांधलेल्या मस्जिद समोर नेहमीच नो पार्किंगमध्ये सर्रास गाड्या पार्क करून निघून जातात. याचा परिणाम कित्येक वेळा मयत घेऊन गाड्या काढेपर्यंत थांबावे लागते. हा सर्व प्रकार थांबावा यासाठी मुस्लिम कब्रस्तान परिसरात ट्रॅफिक पोलिसाची कायमस्वरूपी नेमणूक करून मुस्लिम समाजाची ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी यासाठी जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया मजलिसे इत्तेहाद मुस्लिमीन अक्कलकोट तर्फे अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आणि अक्कलकोट नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अक्कलकोट तालुका इरफान दावन्ना, शहराध्यक्ष सैफन शेख, हुसेन बळोरगी, सोहेल फराज, सैफन पठाण, राशीद खिस्तके, राजू मुल्ला, सिद्धाराम पुजारी, अमजद शेख आदी उपस्थित होते. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जिला अध्यक्ष फारूक भाई शाब्दी इनके आदेश के मुताबिक अक्कलकोट मुस्लिम कब्रिस्तान के सामने जो ट्रैफिक हमेशा जाम होती है और मैयत जनाजा ले जाने के लिए बड़ी तकलीफ़ों से गुज़रना पड़ रहा है, इसी ज़िमन में आज अक्कलकोट उत्तर पुलिस स्टेशन पीआई साहब को और सीओ साहब को एक एमआईएम पार्टी की तरफ से निवेदन दिया गया है कि आप वहाँ पर अपना एक कांस्टेबल या कोई भी किसी भी ज़राए से वहाँ पर जो पार्किंग अवैध तरीके से हो रही है मुस्लिम कब्रिस्तान गेट के सामने, उसको जल्द से जल्द उसका उपाय निकालने की कोशिश करें. पीआई साहब ने भी हमारे को ये आश्वासन दिया कि हम ज़रूर ब ज़रूर इसके ऊपर कार्रवाई करेंगे. करकंब येथील एकलव्य अभ्यासिका आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकलव्य अभ्यासिका करकम लेकीचं झाड टीम, जागर स्वच्छता टीम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी रयत प्रबोधिनीचे संस्थापक उमेश कुदळे यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेश कुदळे यांनी मार्गदर्शन करताना एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अनेक कृत्या सांगत ग्रामीण भागात एकलव्य अभ्यासिका काम करते ही अतिशय गौरवास्पद बाब असून मनापासून शुभेच्छा देत ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेचा बाऊ न करता मेहनत, जिद्द, चिकाटी, त्याग केला तर यश निश्चितच मिळू शकते. अभ्यासिकेस रयत प्रबोधिनीचे कायम सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकलव्य अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सदैव पाठीशी राहील. करकम गाव हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जावे असे मनोगत एकलव्य अभ्यासिकेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी व्यक्त केले. यावेळी एकलव्य अभ्यासिकेचे सहसचिव प्रमोद रेडे, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र वास्ते, सचिव पांडुरंग काटवटे, खजिनदार राजेंद्र करपे, एकलव्य अभ्यासिकेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी संतोष भोसले सर, करकम मधील विद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य किसन सलगर, राहुल हत्तरगे, करळे सर, माळी सर, अजित पवार, स्वामी मॅडम यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी केले तर सूत्रसंचालक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले. आभार प्राध्यापक प्रमोद रेडे यांनी मानले.
तुळजापूर मोरडा धारूर या डांबरी रस्त्यालगत मागील 5 वर्षापासून लावलेली जोपासलेली 12 ते 15 फूट उंचीची पिंपळ वडाची झाडे समाजकंटकांनी जेसीबीच्या सहाय्याने अमानुषपणे काढून टाकल्याने संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले. तुळजापूर मोरडा धारूर या डांबरी रस्त्यालगत मागील 5 वर्षांपासून लावलेली जोपासलेली 12 ते 15 फूट उंचीची पिंपळ वडाची झाडे समाजकंटकांनी जेसीबीच्या सहाय्याने अमानुषपणे काढून टाकल्याने संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करावी असे निवेदन मराठवाडा जनविकास संघ धारूर व पिंपरी चिंचवड पुणेने उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की मागील 5 वर्षांपासून लावलेली व जोपासलेली 12 ते 15 फूट उंचीची एकूण 10 वृक्ष मुद्दाम अमानुषपणे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आली आहेत. याआधीही याच समाजकंटकांनी तिथेच लावलेली झाडे व त्याला लावलेले त्रिगाड संरक्षण 100 जाळ्या कुंपण नाहीसे केले होते. या अगोदरही जवळजवळ 200 रोपांचे नुकसान केले आहे. जुलै महिना ते ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये लावलेली ही वृक्ष आहेत. तर यापुढे लावलेल्या झाडांना समाजकंटकांपासून संरक्षण मिळावे या हेतूने कडक कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिंतूर तालुक्यातील विभागीय वनाधिकारी परभणी यांच्या आदेशाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील विभागीय वनाधिकारी परभणी यांच्या आदेशाने श्री चव्हाण व शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतुरे तालुक्यातील भोगाव, चारठाणा, आडगाव या ठिकाणी विभागीय वनाधिकारी परभणी यांच्या वतीने वनपरिमंडळ यांच्या वतीने हा सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान मुंगळा, भोगाव, डोंगरतळा, मांडवा, दिग्रस, जांभरुण, किणी, मोहखेड, आडगाव, इटोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताह, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांविषयी, वेगवेगळ्या जातीचे प्राणी यांच्याविषयी माहिती पोहोचवण्याचे काम वन विभागातील कर्मचारी करत आहेत. हा सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान साजरा होत आहे. वनजीव सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या प्राण्यांविषयी माहिती सांगण्यात आली. हा कार्यक्रम शाळेमध्ये मोठ्या थाटामाटात घेण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी ही माहिती सांगितल्याबद्दल जिंतूर वनरक्षक आडगाव, वनरक्षक चहा, वनरक्षक चारठाणा, वनरक्षक आदी वनरक्षकांची शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना जंगलात राहणाऱ्या प्राण्याविषयी माहिती सांगितल्याबद्दल आभार व्यक्त केले. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सहाय्यक निबंधक सोनवणे, सभापती रणजित गायकवाड, संचालक काकासाहेब मोरे, कर्मचारी व पत्रकार बंधू हजर होते. यावेळी नवनियुक्त प्रभारी सचिव दत्तात्रय वाघ यांनी बाजार समिती विकास व इतर ध्येय धोरणांबद्दल बोलताना सांगितले की बाजार समिती अर्थकारणाचे मुख्य स्रोत असून त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल होऊन अर्थकारणास चालना मिळू शकते. शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच बाजार समिती सुद्धा सक्षम होणे गरजेचे आहे. वाशी परिसरातील शेतमाल शेतकरी इतरत्र जाऊन विक्री करतात एवढेच नव्हे तर वाशी तालुका हा राजमा पिकाचा मुख्य उत्पादक असून व्यापारी दुसऱ्याच्या नावे देशभरात विक्री करतात. वाशी तालुका हा 52 गावचा छोटा तालुका असून 100 व्यापारी शेतमाल खरेदी करून वैयक्तिक हित साधत आहेत. परंतु यापुढे व्यापाऱ्यांनी अधिकृत परवाना घेऊन शेतमालाची खरेदी करावी, अन्यथा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जातील. सध्या बाजार समितीवर 1,63,00,000 कर्ज असून शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास चेहरा मोहरा बदलण्यास कटिबद्ध राहील असे पत्रकार परिषदेत विचार मांडले. यापूर्वी बंद पडलेला जनावरांचा बाजार सुरू करून जनावरांच्या स्वच्छतेसाठी हौद, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले. आपण पदभार घेतल्यापासून बाजार समितीमध्ये काय काय सुविधा दिल्या आहे किंवा काय सुधारणा केल्या? नमस्कार, मी दत्तात्रय विश्वंभर वाघ आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचा सचिव म्हणून अतिरिक्त पदभार घेतलेला आहे. बाजार समितीच्या या कालखंडाचा जर विचार केला असता बाजार समितीला स्थापना होऊन 20 वर्ष झाली, परंतु बाजार समितीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये ऑफिसची वानवा होती, ती ऑफिसची वानवा आता थोडीशी कमी करून कार्यालय, सुसज्ज असं कार्यालय, त्याचबरोबर नेटच्या माध्यमातून जेवढेही ऑनलाईन जेवढे व्यवहार होते तेवढा आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू.
जे 100-200 आमचे परवानाधारक आहेत, परंतु त्यांनी परवाना नूतनीकरण केलेला नाही. विना परवाना खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता मी खेडोपाडी आमच्या टीम तयार करतो की ज्यांच्या माध्यमातून अवैध खरेदीला आळा बसेल. अवैध खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लयलूट थांबेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, तसेच बाजार समितीचंही उत्पन्न वाढावं याच्या दुहेरी संगम कुठेतरी जोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरं, जे व्यापाऱ्याकडे लायसन नाहीत अशा लोकांचं, ज्या व्यापाऱ्याकडे परवाना नाही किंवा त्यांनी नूतनीकरण करून घेतलेला नाही परवाना, त्यांना आम्ही आव्हान करतो की 15 तारखेच्या आत आपला परवाना नूतनीकरण करण्याबाबतचा सर्व काही पत्रव्यवहार असेल तो कार्यालयाकडे करावा. 15/10 पासून आम्ही मोहीम हाती घेतोय की अवैध प्रसिद्ध कंपनी ॲटलान्स कोपको सेफ्टी व तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून जवाहर विद्यालयातील 57 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. प्रसिद्ध कंपनी ॲटलास कोपको सेफ्टी व तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून जवाहर विद्यालयातील 57 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. जवाहर विद्यालय अणदूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू व गोरगरीब विद्यार्थी मुलींना 57 सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट दीपकदादा आलुरे म्हणाले, तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले असून या ट्रस्टच्या वतीने विविध समाजोपयोगी लाभाच्या योजना, आरोग्य शिबिरे, कोरोना काळात नागरिकांना मदत, गरीब मुलांना शिष्यवृत्ती व मोठा वैद्यकीय उपचार अशी मदत केली जाते. त्याप्रमाणेच आज विद्यालयातील ज्या मुली शाळेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील वस्ती तांड्यांवरून ये जा करतात अशा मुलींना सायकल वितरण करण्यात आले. तसेच भविष्यातही विद्यालयासाठी ई लर्निंग क्लासरूम, अद्ययावत अशी प्रयोगशाळा, क्रीडा विभागासाठी खेळ साहित्य यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे अभिवचन दिले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक काशीनाथ शेटे, शिवाजीराव घुगे, उमाकांत करपे, महावीर कंदले, गुडेशा गोवे, दयानंद मडके, चंद्रशेखर कंदले, शिवकुमार बिराजदार, निलेश आलुरे, प्रवीण घोडके उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांनी या दातृत्वाबद्दल तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानून कैलासवासी सीना आलुरे गुरुजींनी स्थापन केलेल्या जवाहर विद्यालयातील विविध उपक्रम, संस्थेची शाळेची परंपरा, विविध स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता पाहून समाजातून अनेक संस्था, दानशूर लोकांकडून वेळोवेळी मदत येते अशा लोकांची संस्था ऋणी आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार सुरेश ठोंबरे यांनी मानले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी. 110 किलोमीटरपैकी 46 किलोमीटर पाईपचा झाला पुरवठा. कामाच्या यशस्वीतेनंतर सोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी. महापालिका आयुक्तांची माहिती. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा डॉक्टर प्रकाश महानवर यांनी स्वीकारला पदभार. जागतिक मानांकनासाठी सर्वांच्या सोबतीने काम करण्याची दिली ग्वाही. शहर युवक काँग्रेसने आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला घातला गाजराचा हार. नवीन जिल्हा रुग्णालय बंद अवस्थेत असल्याचा व्यक्त केला निषेध. आणि शहरात शिवकालीन 500 शस्त्रांचे भरले प्रदर्शन. शिवभक्तांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.